मला अनेक पॅकेट सापडली, मी ते बॅच नंबर पण बघत होतो, तर मला एक सापडले आणि आपल्या नशिबाने म्हणजे जनतेच्या नशिबाने म्हणता येईल याच्यामध्ये ही तारीख आहे. याच्यामध्ये MRP काय लिहिलं आहे 20 रुपये, बॅच नंबर काय दिलं आहे जून 26/43 आणि डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग काय दिलं 23/6/2026. नीट पहा बारकाईने, मलई कुल्फी आहे ही, मॅन्युफॅक्चरड अँड मार्केटेड बाय संचिता फूड्स ॲट पोस्ट 14 नंबर कांदळी नियर शिवज्ञा इंटरप्राइजेस पुणे नाशिक हायवे. पत्ता तर हाच आहे. फसाई नंबर देखील दिला आहे, बारकोड देखील आहे आणि तुम्ही पहा याची मॅन्युफॅक्चरिंग 23/6/2026ची आहे. API सर आले होते या ठिकाणी आणि त्यांनी इथं ओपन पण केलं होतं शटर, त्यांनी चेक पण केलं, परंतु त्यांना रिक्वेस्ट असे की त्यांनी इथं ह्या बॅच नंबरच्या ह्या पिशव्या पाहायला हव्या होत्या आणि हा पुरावा आहे की या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे. हा याचा पुरावा आहे. गेल्या महिन्यातली ही आहे. तर इथं जर आपण अजून जर पाहिलं ना तर अनेक सापडलं का. 30 तारीख काय तारीख आहे याच्यात, 19 आहे. हे बघा आता याच्यामध्ये काय तारीख आहे 19/6/2026 बघा. आणि ह्या इथं सातरळ दुधाच्या या ठिकाणी पिशव्या देत आहेत. ते म्हणतात आम्ही गोकुळचं दूध वापरतो. कदाचित थोड्याफार गोकुळच्या दुधाच्या पिशव्या देखील वापरत असावेत, कारण की आपल्याला एक पिशवी देखील आपल्याला गोकुळची मिळाली, परंतु ही मलाईचं दूध म्हणतात आम्ही घेतोय. तर हे सगळं पिशवीतलं दूध काय फॅटचं असतं तिथं आहे ना, कुठं आहे ते, हां हे बघा तिथं जरा तुम्ही झूम करा. त्या ठिकाणी आपल्याला ती गोकुळ दुधाची एक पिशवी देखील दिसते, परंतु बऱ्याचशा ज्या पिशव्या आहेत ह्या याच्या आहेत, सातरळ दूध कुठलं आहे त्याच्या आहेत. तर तुम्ही जर हे पाहिलं तर या ठिकाणी ह्या कुल्प्या 1001 कुल्प्या 917 का 1017 असा काहीतरी आकडा आहे. ह्या कुल्प्या इथं रात्री ह्या FDAच्या विभागाने टाकून दिलेले आहेत. तिथनं याचे सॅम्पल घेतले आणि हे जे काय आहेत हे इथं टाकून नष्ट केले. आता विषय असा आहे, समजून घ्या हे काय प्रकार आहे, ही खरंच कुल्फी आहे का, कुल्फी अशी असते का, याच्यामध्ये नक्की काय वापरलं जातं आहे. 20 रुपयामध्ये फक्त एवढी मोठी कुल्फी कशी काय, आणि आतमध्ये याच्यामध्ये काहीतरी असे वेगळे पार्टिकल आहेत असे जड जड, आणि डालडा म्हणतात का त्याला, आपण डालडा खायचो म्हणजे लहानपणी डालडा किंवा पाम तेल तशा पद्धतीचं मिक्सचर दिसते. जरा तुम्ही इथं झूम करा, हे वाळून गेले अक्षरशः. हे पहा एकदम कडक झालं आहे, म्हणजे इतक्या घातक पद्धतीची ही कुल्फी या ठिकाणी तयार केली जाते. आणि ते म्हणतात की ती कुल्फी चालते टिकते, आमच्याकडे टाकून दिली असती तर गैरसमज झाला असता. अहो गैरसमज झाला कसं आहे बघा, याच्यामध्ये असे पार्टिकल असे झालेत ना एकदम कडक झालेत एकदम. झूम दाखवा, व्यवस्थित दाखवा. हे बघा हे हाताने आहे ना ते हे सुद्धा होत नाही, म्हणजे काय होतं त्याला विरघळत किंवा काय हे सुद्धा होत नाही, एकदम कडक आहे ते. म्हणजे ह्या कुल्फीच्या नावाखाली आपण हे 10 रुपयाला 20 रुपयाला 30 रुपयाला हे काय खात होतो, ही मलाई आहे का. याच्यामध्ये रंग पण भेटलाय, कलर पण मिळाले बघा. आता हा कलर आहे पिवळा कलर, पिला रंग, लेमन येलो. म्हणजे कशा पद्धतीचं या ठिकाणी सगळं केमिकलचा हे बडेमार या ठिकाणी होते. ती पिशवी घ्या, ती लागेल आपल्याला. चला मी तुम्हाला अजूनही दाखवतो आतमध्ये. इतकी ते हे आहे की ती गोल संबंधित व्यक्ती बोलत होते का ते आधीच आहे आता करतच नाही आहे आमचं याचं आहे. हे जे आतमधलं काही मशिनरी आहेत किंवा हे जे आहे काय म्हणतात त्याला, काही केमिकलच्या ह्या सगळ्या ज्या काही आहेत त्याच्यावर लिहिलं आहे हायजीन केमिकल, म्हणजे सफाईसाठीचं केमिकल, डेअरी किंवा इतर उद्योगासाठी असं लिहिलेलं या ठिकाणी दिसतंय. आणि या ठिकाणी हे बघा ह्या कंपन्यांचं सुद्धा हे सगळं केमिकल आढळलं आहे. मला सांगा हे घातक केमिकल आहे, जिथं तुमचा पत्ता आहे कुल्फी बनवायचं तिथं आलं कसं काय. आणि हे आणताच येत नाही, याला कायदे इतके डेंजरस कायदे आहेत, हे येतं कसं काय इथं. बरं ह्या व्यक्तीचा जर कारखाना कुठं असता त्याने तिथंच ठेवायला पाहिजे ना, हे असं कसं केलं आहे. आता जर मी आता इथं हा जर पत्रा आपल्याला थोडा वाकून दाखवतो, कारण की ते सगळं बंद केलं आहे, तिथून आपल्याला पाहता येत नाही. हे पहा चित्र आतमध्ये काय काय दिसते तुम्हीच बघा, काय काय दिसते
तर पत्रा आपण थोडा वाकवलं आहे. आतमध्ये वेगवेगळे बॅरल आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मशीन आहेत मिक्स करायच्या, किंवा आतमध्ये फ्रीज देखील आहेत. हां 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 आतमध्ये घाला मोबाईल नाही तर. हे बघा आता मोबाईल असा उभा केला आहे. बॅरल दिसतात, पिशव्या दिसतात भरपूर साऱ्या बॅरल आहेत. बॅरल पिशव्या अजून जाऊ दे आता माझं हे काहीतरी बॉटल आहेत बऱ्याचल्या अशा. बॉटल्स देखील आहेत केमिकलच्या. काल त्या व्हिडिओमध्ये पाहिलेत आपण. ते संकल्प ऍसिड आहे ते आतमध्ये पण आहे अजून. हां बघा ना, हे ॲसिड वगैरे हे कशासाठी बाबा? हे जिथं कुल्फी आपण तुम्ही बनवता, कुल्फीचा कारखाना आहे, तर तिथं हा प्रकार कसा काय? याचा शोध घेतला पाहिजे. अजूनही हाताचं ते सगळं जे काही झालेलं आहे ते माझ्या चिकट ते अजून जात नाही आहे. आणि याला फ्लेवर आहे काय कसला तरी, फ्लेवरचा वास येतो आहे, म्हणजे घातक आहे आणि एकदम डेंजरस विषय झालेला आहे. तर एफडीए विभागाने तरी काय काय कारवाई करायची आहे, कारण की विभागसुद्धा कमी पडतो आहे. हे बघा ना, इथं पण तेच पिशवे आहेत की. हे बघा, हे आता मग ठेवली ती आहे का, 19/6/2026 आणि काही काही पिशव्या असं आहे का त्याच्या. आता हे एप्रिल महिन्यातली नाही, इथं काय लिहिलं आहे, बॅच नंबर मे महिन्यातला आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट इथं बघा, इथं झूम करा, इथं दाखवा. हे बघा, MRP 20 रुपये, बॅच नंबर मे 26 पुढं काय 23 बरं का, आणि डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग 4 एप्रिल 2026 आणि बॅच नंबर टाकला आहे मे महिन्यातला. म्हणजे काय चाललं आहे, म्हणजे किती भयानक हे सगळं चित्र आहे. हे सगळं पहा आणि हे नष्ट करतील पोलिसांनी किंवा एफडीए विभागाने. इथले ना, जसं तुम्ही ते सॅम्पल घेतले, जे काही बाकीचे पुरावे आहेत हे देखील कलेक्ट करणं गरजेचं आहे. तर पाहत राहा शिवाय न्यूज, 14 नंबर, तालुका जुन्नर.